विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या या आपल्या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. जर समजा आपलं पुस्तक सगळं शिकवणं झालं असेल, आपले सराव संच जर सगळे पूर्ण झाले असतील, तर मग आता आपण कशाकडे वळणं आवश्यक आहे? प्रश्नपत्रिकाकडे. आपल्याला आता इथून पुढं प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या आहेत. चला तर मग पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी गणिताची प्रश्न 26 ते 75 पर्यंतचे प्रश्न आपण पाहणार आहोत गणिताचे. मग प्रश्नपत्रिकेच्या आधारावर आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग तयार आहेत तुम्ही सगळेजण? चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीची फेब्रुवारी 2019ची प्रश्नपत्रिका संच ए माध्यमय मराठी. आणि याच्यातल्या आता आपल्याला फक्त गणिताचे प्रश्न पाहायचे 26 ते 75 पर्यंतचे. चला आपण सोडूया. बघूया आता 26वा प्रश्न काय सांगितले. प्रश्नामध्ये प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा मुलांनो. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? अरे किती सोपा प्रश्न आहे हे. काय सांगितलंय? 5,09,77,599. आता ही आपल्याला शब्दात दिली होती, आपण त्याची अक्षरात म्हणजे संख्या मांडणी केली अंकामध्ये. आता ह्याच्यानंतर क्रमिक शब्द वापरलाय. क्रमिक म्हणजेच काय मुलांनो? याच्यानंतर क्रमाने पुढची. जसं तुम्ही म्हणतात ना, परीक्षेत माझा पहिला नंबर आला आणि दुसरा नंबर आला, तिसरा नंबर आला, हे जसं क्रमानं आहे ना त्या पद्धतीनं. मग आता 599 आहे. 599च्या पुढं काय आहे? ते 600. मग 600चं कोणते आहेत? ह्या दोन संख्या आहेत. मग आता ह्याच्या पुढची कोणती आहे? 5,09,77,600. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर 1. बघा पुढचा प्रश्न 27वा प्रश्न. हा तर फार सोपा आहे बरं का मुलांनो. काय सांगितलं? 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये आहे? मग बघा 0.561 ह्याच्यावर काय येईल? 0.560 आणि ह्याच्या खाली काय येईल? 0.562. बरोबर आहे. मग आता हा मध्यभागी आहे, तर याच्या वर आणि खाली कोणता येईल? तर पहिल्यांदा बघा, पहिला पर्याय 0.5 0.5च म्हणले आणि 0.56 तर नाही येणार. हे तर वरच झाले, लहानच झाले. पर्याय 2 काय सांगितलं आहे? तर पर्याय 2 मध्ये आपल्याला बघा काय सांगितलं आहे? 0.50 व 0.60. 50 म्हणजे 50 आणि 60 याच्या दरम्यान. तर हे सुद्धा जो पर्याय आहे हे सुद्धा नाही येणार, कारण हे 0.500 आणि 0.600. तर आपल्याला वरच्या आणि खालच्यामध्ये. तर आता तिसरा पर्याय 0.562. आता 562 म्हणजे हे इकडंच झाला मोठा, मग हे पण नाही येणार. तर कोणता पर्याय येईल मग? 0.56 म्हणजेच काय? 56 म्हणजेच काय? 560 व 0.57. 57 म्हणजे या 6च्याच पुढं आहे आणि 7 पण आहे, म्हणजे 570. 560 आणि 570च्या मध्ये हा येतो. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर 4. बघा 28वा प्रश्न पण फार सोपा आहे. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू? अरे किती सोपा प्रश्न आहे. स्पष्ट सांगितलंय चौकोनाला. मग आता चौकोनाला किती शिरोबिंदू असतात? नेहमी 4. आणि 2 त्रिकोण जोडले म्हणजे हा एक त्रिकोण इथं आहे आणि इकडे एक त्रिकोण आहे, म्हणजे झाला चौकोन. म्हणजे 1 2 3 4 शिरोबिंदू, म्हणून याचा पर्याय नंबर 2. 4 उत्तर. बघूया 29वा प्रश्न. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील, तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? बघा टोटल संख्या आहे 2240. किती टक्के आहेत? 35% स्त्रिया. म्हणजे 100रातून 35 गेले, उरले किती? 65. आणि हे 65% कोण आहेत? पुरुष. म्हणजे 2240 पैकी 65% पुरुष आहेत. मग हे शून्य कटलं, हे शून्य. 5 2 10, 5 1 5, 1 हातचा इथं आला, 5 त्रिक 15. आता या दोन तिकडे भाग घाला. बे 1 बे, हे बे 1 बे, बे 1 बे आणि बे दोन्ही 4.
13 गुणिले 112 किती येईल गुणाकार? 13 1 13, 13 दोन्ही 26 ला 6, हातच्या आले 2, 13 1 13, 13 आणि 2 15 ला 5, हातचा आला 1, 13 1 13 आणि हातचा 1 14, 1456 म्हणजे पर्याय नंबर 1. होतं ना सोपं? पहा पुढचा प्रश्न. बघा पुढचा एक सोपा प्रश्न आहे, फार सोपा आहे सुद्धा. काय सांगितलंय 30व्या प्रश्नात? 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक. 52चा मोठ्यात मोठा विभाजक म्हणतो कोणता रे? 52च. हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे? मग आता लहानात लहान विभाजक कोण आहे? 52चा लहानात लहान विभाजक 1 आणि 1च्या हे 52 किती पट आहे? तर 52 पट आहे. लक्षात आलं? म्हणून फार सोपा प्रश्न आहे. म्हणून याचं उत्तर किती येईल? पर्याय नंबर 4. पहा पुढचा. बघा मुलांनो, हे 31वा प्रश्न तर फार म्हणजे फार सोपा आहे. प्रश्न छान वाचा. 5 रुपयाची 30 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? बघा हे 5 रुपयाच्या किती नाणी आहेत? 30. म्हणजे आपल्या एकूण किती रुपये होतील? 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये होतील. मग 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 150 रुपये दिले तर 10 रुपयाच्या नोटा काढण्यासाठी त्याला 10 न भागा. हे शून्य कटलं, हे शून्य, उत्तर आलं 15. 15 नोटा मिळतील 10 रुपयाच्या, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. मुलांनो, तुमची ही जी प्रश्नपत्रिका आहे ना, या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला असं स्पेस फॉर रफ वर्क अशी जागा असते बरं का. इथं तुम्ही रफ वर्क करू शकतात. बघा 32वा प्रश्न काय दिलाय? हे तर फार सोपा आहे. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? आता हा मोठा प्रश्न आहे, पण इतका सोपा प्रश्न आहे मुलांनो, फार म्हणजे फार सोपा आहे. फक्त एवढे शाब्दिक माहितीमुळे तुम्ही कन्फ्यूज होतात बरं का. काय शब्द सांगितला? विषम संख्या. हे बघा, विषम संख्या अधिक समसंख्या. विषम संख्याची बेरीज आणि समसंख्याची बेरीज ही कधीही विषम संख्या येते. उदाहरणार्थ 5 विषम संख्या आहे, 4 समसंख्या आहे. 5 आणि 4 किती होतात रे? 9 होतात. म्हणजे उत्तर विषम संख्याच येते. म्हणून आता इथं ह्या संख्येमध्ये बघा, इथं 0 आहे म्हणजे ही समसंख्या, इथं 0 म्हणजे समसंख्या, इथं 0 म्हणजे ही समसंख्या. आता इथं 1 आहे म्हणजे ही विषम संख्या. म्हणजे नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक युक्ती वापरून, ट्रिक वापरून करायचं आहे. आणि ती म्हणजे ट्रिक हीच आहे, विषम संख्या अधिक समसंख्या बरोबर विषम संख्या. ह्याचं उत्तर मग पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे इंग्लिशमधून सुद्धा प्रश्न आलेले आहेत बरं का. तुम्हाला जर तुम्ही सेमीच्या वर्गात शिकत असताल आणि मराठी माध्यमातून प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवत असताल तर ह्या सुद्धा प्रश्नाचा वापर करून तुम्ही उत्तरं सोडवू शकतात. बघा मुलांनो, 33वा प्रश्न सुद्धा फार सोपा आहे बरं का. पहा काय सांगितलंय? ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. आता 510 गुण मिळवले म्हणजे त्यानं परीक्षेत कितीतरी मार्काची परीक्षा होती, त्यानं 510 गुण मिळवले. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता मग मला सांगा मुलांनो, कितीपैकी किती मार्क पडले कसं सांगायचं असते? जसं 100 पैकी 90 मार्क पडले, आपण असं लिहितो ना, तसं हे 510 मार्क पडलेत त्याला. पण किती मार्काची परीक्षा होती माहीत नाही, म्हणून एक्स धरलं. बरोबर किती टक्के आलेत त्याला? 68%. मग आता 68% जर आले असतील तर मग आता हे कशा पद्धतीनं करायचं आहे? 510 छेद x बरोबर 68% आलं. म्हणजेच काय, ह्याची पुढची पायरी काय? 510 छेद x बरोबर 68 छेद 100. आता टक्क्याचं चिन्ह काढलं, 100 आलं. मग ही पायरी कशी होईल? तर बघा, 510 गुणिले 100 छेदस्थानी 68 असं आपल्याला करावं लागल. आणि मग काटाकाटी करून उत्तर काढूया. मग काय होईल? 17 1 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51 आणि 17 चोक 68. पुन्हा 4 1 4, 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 25 आणि 25 त्रिक किती आला? आता हे बघा, हे 25 उरले, इथं 3च उरले. मग यांचा गुणाकार किती आला? 75. आणि इथं 0 आहे, हे 0 आपल्याला विसरता कामा नये. म्हणजे 25नं 30ला गुणलं, उत्तर आलं 750. म्हणून याचा पर्याय नंबर किती? उत्तर 3. पहा पुढचा प्रश्न.
बघा पुढचा प्रश्न फार सोपे सोपे प्रश्न आलेत बरं का. 34वा प्रश्न काय दिलंय? 3/5, 3/2, 3/8, 3/7 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती, असा प्रश्न विचारलाय. मग आता काय असतं मुलांनो, बघा अंश सारखे येतात सगळ्यांचे. मग जर समजा अंश जर सारखे असतील तर काय असते माहिती आहे मुलांनो, अंश जर सारखे असतील तर ज्याचा छेद लहान तो मोठा असा असते मुलांनो. मग आता मला सांगा छेद लहान कोणता आहे रे सगळ्यात? 3/2. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहानापर्यंत यायचं. मग मोठा घ्यायचा आहे. मग ज्याचा छेद लहान आहे तो मोठा, कधी अंशसारखे असल्यास. म्हणजे 3/2 हे सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर 3/5, त्याच्यानंतर 3/7 आणि त्याच्यानंतर 3/8. आणि पुन्हा काय सांगितलं आपल्याला या प्रश्नामध्ये? उतरत्या क्रमाने मांडणी केली असता, म्हणजे एका प्रश्नात 3-4 प्रश्न आहेत हा. उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक हा व सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे हा, यांच्यामधील फरक किती. मग आता यांच्यामधील फरक किती म्हणजे आता आपल्याला काय करायचं मुलांनो, आता यांची वजाबाकी करायची. म्हणजे 3/2 वजा 3/8. मग आता छेद तर समान नाही आहेत, भिन्न आहेत, मग तिरकस गुणाकार करायचा. 8 त्रिक तिरकस गुणाकार म्हणजे बेरीज गुणाकार करून पहिल्यांदा छेद भिन्न असल्यामुळे 8 त्रिक 24 वजा 3 दोन्ही 6 आणि 8 दोन्ही 16 म्हणजे 3चा आणि 8चा गुणाकार लिहिला, वजाचं चिन्ह तिथं लिहिलं, 3चा आणि 2चा गुणाकार तिथं लिहिला आणि छेदाचा गुणाकार. मग आता 24मधून 6 गेले, उरतात किती? 18, छेदस्थानी 16. मग आता 18/16 हे उत्तर पर्यायामध्ये आहे का? पर्याय नंबर 1. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा हा पण प्रश्न सोपा आहे आणि दरवर्षी हा परीक्षेत प्रश्न येतो बरं का मुलांनो. काय सांगितले प्रश्नामध्ये? 35वा प्रश्न, एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले म्हणजे एक संख्या आहे बरं का. हे बघा x, या संख्येला कितीनं गुणायचं होतं? 5नं. तर गुणलं कितीनं? 8नं. तर याला गुणायचं किती होतं? एका संख्येला 5नं गुणायचं होतं, पण त्याला गुणलं 8नं. तर 8नं गुणल्यामुळं तेव्हा गुणाकार 39नं वाढला. मग आलेला गुणाकार कितीनं वाढला? 39नं वाढला. तर ती संख्या कोणती? मग आता अशा पद्धतीनं मांडणी केलं की मग 8 आणि xचा गुणाकार किती आला? 8x बरोबर 5 गुणिले x किती? 5x अधिक 49. आता हे 5x इकडे जर आले तर काय होईल? 8x वजा 5x बरोबर किती? 49. मग 8मधून 5 गेले, किती उरले? 3x बरोबर 39. 3 आणि x हे गुणाकार आहे, तिकडे जाऊन भागाकार. म्हणजे x बरोबर 39 छेदस्थानी 3. 3 1 3 हे 3 1 3, 3 त्रिक 9. उत्तर आलं 13. म्हणजे पर्याय नंबर किती? 3. पहा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न हा सुद्धा फार सोपा आहे. असा प्रश्न आला म्हणजे परीक्षेत तुम्हाला फुकटचे मार्क आहेत बरं का. 36वा प्रश्न, आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? अरे फार सोपा आहे प्रश्न मुलांनो. बघा आता हे घनाकृती खोका आहे, हे इकडं यू आणि आर आहे आणि इकडं ए आहे. म्हणजे ह्याला जर असं केलं आणि ह्याला जर असं केलं तर यूच्या समोर ए येईल, समजलं. त्याच्यानंतर ह्याला असं केलेलं आहे. आता हा जे वरचा आर आहे त्याला आरला आपल्याला काय करावं लागेल? असं करावं लागेल, बरोबर आहे. आणि हे जे यल आणि आय आहे ह्याला आपल्याला काय करावं लागेल? असं करावं लागेल, वर घ्यावं लागेल इकडं. म्हणजेच या आरच्या समोर काय येईल? यल येईल, समजलं. म्हणून आपल्याला प्रश्न तेच विचारलाय, आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? तर उत्तर काय? पर्याय नंबर 1 यल. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो परीक्षेत फार सोपे प्रश्न आले होते हा. बघा 37वा प्रश्न काय सांगितलाय? खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? अरे किती सोपा प्रश्न आहे. पहिला काय दिले? 7 गुणिले 8 भागिले 4 बरोबर 14. मग आता काय होईल? 4नं 8ला जर भागलं, 4 दोन्ही 8 आणि 7 दोन्ही 14, म्हणजे हे तर पर्याय बरोबर आहे. चुकीचं म्हणलं आपल्याला. मग दुसरा पर्याय 27 भागिले 3. मग बघा बरं भागाकार किती येतो? 3नं 27ला भागलं 9 आलं. 9 गुणिले 3 किती? 9 त्रिक 27. इथं तर दिले 9. म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. पुढचे पर्याय वाचायचीच गरज नाही कारण आपल्याला आधीच सापडलं चुकीची पदावली. पहा पुढचा प्रश्न. बघा हा तर प्रश्न फार सोपा आहे बरं का मुलांनो. 38वा काय सांगितलं रे? जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली. अर्धा डझन म्हणजे किती मुलांनो? 1 डझन म्हणजे 12. अर्धा डझन म्हणजे किती? 6. आणि किती रुपयाला? 3.5 रुपयाला. म्हणजे 3.5 रुपयाला एक अशा अर्धा डझन म्हणजे किती झाले रे? 6 6 6 2 12 6 18 रुपये ते
आणि 18 रुपये आणि 50 पैशाचे 6 नाणे म्हणजे किती झाले 3, 18, 19, 20 आणि 21 म्हणजे 21 रुपये पेन्सिलीचे झाले हा मुलांनो. पुढं व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. हे बघा 12.5 रुपयाला एक पेन असे 2 पेना विकत घेतल्या म्हणजे किती झाले 12 1 12 12 2 24 आणि 50 पैसे 25 रुपये. 12 1 12 12 2 24 आणि हे 25 रुपये म्हणजे टोटल किती झाले 5 आणि 1 6 2 आणि 2 4 46 रुपये. दुकानदाराला 50ची नोट दिली आणि त्यानं दुकानदाराला किती रुपये दिले 50ची नोट दिली. तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल. मग 50 रुपयामधून 46 रुपये गेले उरले किती 4. पर्याय नंबर 3. किती सोपा आहे प्रश्न फक्त व्यवस्थित वाचा. बघा 39वा प्रश्न काय सांगितलं प्रश्नामध्ये. ऋतुजाने प्रणवला 10.8 दराने 2,500 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले बरं का. तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याची किती व्याज देईल. अरे मुलांनो फार सोपा प्रश्न आहे बरं का रे. 6 महिने म्हणजेच काय मुलांनो 1 वर्षाच्या अर्ध. मग कसं येईल सरळ व्याजाचं सूत्र काय. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर म्हणजेच काय हे बघा 2,500 गुणिले 8 गुणिले आपल्याला 6 महिन्याचं विचारले. मग 1 वर्षाचं काढूया आपण. 1 वर्षाचं काढण्यासाठी 1 लिहिलं तिथं. हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले. 25 किती आले 200. पण हे झालं 1 वर्षाचं. 1 वर्षाचं 200 म्हणजे 6 महिन्याचं किती आलं त्याला 2 न भागलं तर बे 1 बे आणि शून्याला 0 200च्या अर्ध केलं आलं 100. म्हणजे पर्याय नंबर किती 1. दुसरी एक पद्धत आहे मुलांना ह्याची. सरळ व्याज बरोबर तुम्हाला काय मुद्दल 2,500 रुपये गुणिले 8 आणि 6 महिने म्हणलंय ना. मग 6 महिने म्हणजेच काय खाली 12 आणि वर 6 म्हणजे 12 महिन्यातून 6 महिने म्हणजे 6 1 6 6 2 12 म्हणजे 1/2 येते बरं का. आणि छेदस्थानी 100 घ्यायचं. हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले आणि ह्या बेनं बे 1 बे आणि बे चोक 8 असं करायचं मुलांनो. आणि 25 चोक 100 अशा पद्धतीनंही तुमचं उत्तर निघू शकतंय. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो हा प्रश्न कसा आहे. एका प्रश्नामध्ये तुम्हाला 3-4 प्रश्न दिलेले आहेत बरं का मुलांनो. काय दिले बघा बरं. 40वा प्रश्न 26,586 या संख्यांमधील हजार व दशक स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत म्हणजे हजार आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. एक प्रश्न. किमतीची बेरीज म्हणजे त्याची बेरीज करायची हे दुसरा भाग. आणि शतक व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत म्हणजे शतक आणि दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत काढा. त्यांची बेरीज म्हणजे त्यांची बेरीज करा आणि त्यांतील फरक किती म्हणजे एका प्रश्नात आपल्याला कंप्लीट 5 प्रश्न विचारलेत मुलांनो. 5 प्रश्न. मग आता कसं करायचं आहे एक 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 करा. छान व्यवस्थित वाचून दमानी करा. 26,586 या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांची बेरीज. हजार कोण आहे 6. बघा 6ची स्थानिक किंमत किती आली 6,000. दशक स्थानचा किती 8. 8 म्हणजेच किती झाली त्याची किंमत 80 म्हणजे 6,080 हे झालं इकडं याची बेरीज केली. तसंच शतक व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत. शतक किती आहे 5. 5ची स्थानिक किंमत 500 आणि दशक स्थान किती 8. 8ची स्थानिक किंमत 80 म्हणजे यांची बेरीज किती आली 580. आहे ना सोपं एवढं कळालं. यांच्या किमतींची बेरीज यातील फरक. आता यांच्यातील फरक म्हणजे 6,080 वजा 580 यांची वजाबाकी करायची आपल्याला. मग किती येईल 0 0 10तून 5 गेले 5 1 6 मधून 1 गेला 5 5,500 म्हणून याचं पर्याय नंबर किती उत्तर 2. पहा पुढचा प्रश्न. मुलांनो बघा विद्यार्थी मित्रांनो हा एक सोपा प्रश्न आहे हा. आणि एका प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न आहेत बरं का रे. छान वाचा व्यवस्थित. 41वा प्रश्न. मगन शेठने 52 लिटर दूध 2,184 रुपयाला विकलं आणि विकले असतात त्यांना 364 रुपये नफा झाला. तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल. आता नफा झाला म्हणजे विक्री किंमत जास्त आहे. मग विक्री किंमत किती आली 2,184. आता ह्या 2,184 मध्येच 364 रुपये नफा झालेला आहे. मग तो वजा करू आपण. 364 वजा करायचे. 4 मधून 4 गेले 0 8 मधून 6 गेले 2 11तून 3 गेले उरतात 8. इकडला आजचा इथं 1 मधून 1 गेले 2 मधून 1 गेला 1 1820 रुपये त्याचा खरेदी म्हणजे आता हे त्याची काय आहे खरेदी किंमत. मग आता 1820 ही त्याची खरेदी किंमत आहे. तर आपल्याला खरेदी किंमत कळाली विक्री किंमत कळाली नफा कळाला. तर काय म्हणायचं मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल.
मग आता हे 1820 रुपयेला 52 भागावं लागेल. 1820 भागिले 52, कारण 52 लिटर दूध आहे ना. मग आता 52 म्हणजे काय, 13 एक 13, 13 दुनी 26, 13 त्रिक 39 आणि 13 चोक 52, 13 एक 13 आणि 18मधून 13 गेले 5 उरले आणि इथं परत 13 चोक 52, शून्याला 0. आता परत बघा 4 भाग जाईल का, 4 एक 4, 4 दुनी 8, 4 त्रिकूम 12, 13 14 2 उरले आणि 4 25. उत्तर आलं 35. म्हणून याचं पर्याय नंबर किती आहे, पर्याय नंबर 4. समजलं तुम्हाला? असा सोपा प्रश्न आहे. पहा पुढचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक थोडासा आव्हानात्मक प्रश्न आहे. थोडंसं विचार केला तर तुम्हाला फार सोपं जाईल. काय आहे प्रश्नात सांगितलेलं, एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्गखोलीत 40 सेमी बाजू असलेल्या चौरस आकृती फरशा बसवायच्या आहेत. आता बघा इथं मीटरमध्ये दिलंय आणि इथं सेमीमध्ये दिले बरं का. हे पहिला फरक लक्षात आला का वाचतच तुम्हाला? तर मग अशा फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण वर्गखोलीसाठी किती फरशा लागतील असा प्रश्न आहे. मग फार सोपं आहे मुलांनो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बाळांनो, त्या आयताचं क्षेत्रफळ काढून घ्या. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच काय 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिकूम 12 चौरस मीटर. हे मीटर एकक आलं. आता वर्गखोलीत 40 सेमी बाजू असलेल्या चौरस आकृती फरशी बसवायचे. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ या फरशीचं एका फरशीचं काढून घेऊ. पण ही बाजू किती दिली आहे, 40 सेमी. 40 सेमी म्हणजेच काय, आता त्याला मीटरमध्ये करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आता, मग त्याला आपल्याला भागावं लागेल 100नं, कारण तरच मीटरमध्ये होईल ते. मग आता याला जर 100नं जर भागलं तर काय होईल, दशांश स्थळ हे 2 शून्य कटले की दशांश स्थळ 2 इकडे जाईल अंकाने 1 2, म्हणजे उत्तर किती येईल 0.4. मग चौरसाची बाजू 0.4 आणि याचा वर्ग गुणिले 0.4. जसं आयताचं क्षेत्रफळ काढलं लांबी गुणिले रुंदी, तसं चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग 0.4 गुणिले 0.4 बरोबर किती आलं 0.16. मग आता हे आलं चौरस मीटरमध्ये आणि हे पण आलं चौरस मीटरमध्ये. मग आता एका फरशीचं क्षेत्रफळ एवढं आणि आपल्याला खोलीचं क्षेत्रफळ एवढं. मग आपल्याला काय करावं लागेल, आता एकूण फरशा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 12 भागिले 0.16 हे भागाकार करावं लागेल. हे दशांशच्या पुढं 2 अंक आहेत. मग हा दशांश जर काढला तर 12च्या पुढं 2 शून्य येतील आणि खाली 16 येईल. म्हणजे 4 चोक 16, 4 त्रिकूम 12 आणि शून्याला 0 शून्याला 0 आणि पुन्हा 4 न भागा 4 एक 4 आणि पुन्हा 4 चोक 16, 4 25, 4 सख 24, 4 7 28, 2 उरले 4 पंचे 20. उत्तर आलं 75. समजलं तुम्हाला? बघा म्हणून पर्याय नंबर किती 3. आणि उत्तर आल्यानंतर मुलांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला आलेल्या पर्यायाला उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचं सुद्धा आणि हे रंगवणं सुद्धा अचूक आलं तरच तुमची एवढी मेहनत सफल होईल. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा तर प्रश्न फार सोपा आहे आणि दरवर्षीच्या परीक्षेत असा प्रश्न असतोच बरं का मुलांनो, एखादा तरी. काय सांगितले बघा, 43वा प्रश्न. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता. आता ही 30 मीटर लांबीची दोरी आहे आणि याला 5 ठिकाणी समान कापलं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि 5दा. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा कापल्यावर 6 भाग झाले. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 भाग झाले. तर 2 तुकड्यांची लांबी किती, तर आता याच्यामधल्या 2 तुकड्याची लांबी किती आहे, म्हणजे आता 30ला आपल्याला कितीनं भागावं लागेल 6. 6 एक 6, 6 पंचे 30, म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आली 5. मग एका तुकड्याची 5 तर 2 तुकड्याची लांबी हे 5 आणि हे 5, 5 आणि 5 10, म्हणून पर्याय नंबर किती 2. पहा पुढचा प्रश्न. बघूया पुढचा प्रश्न 44वा. हा सुद्धा सोपा आहे बरं का मुलांनो. या संख्या दिल्यात आणि या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती असं म्हणले. मग आता एवढ्या संख्या आहेत मुलांनो, आता या संख्या कशा लावायच्यात तुम्हाला, उतरत्या क्रमाने. उतरता क्रम म्हणजेच काय, तर सगळ्यात आधी मोठी संख्या नंतर छोटी संख्या. मग आता एवढ्या संख्येत मोठी संख्या कशी शोधायची, बघा 32,300, 32,300, 32,200 आणि 32,100. म्हणजे आता मोठी
32,321 ही संख्या सगळ्यात मोठी झाली. 32,312 ही संख्या थोडी लहान झाली त्याच्यापेक्षा. 32,200 म्हणजे हे 3 नंबर आणि हे 4 नंबर ऑलरेडी उतरता क्रम आहे. तर उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज, हे बघा ही पहिली आणि तिसरी संख्या. तिसरी संख्या काय? 32,231 यांची बेरीज विचारलंय. 1 आणि 1 2, 3 आणि 2 5, इथं 5, 4 आणि 6 64,552. म्हणून ह्याचा उत्तराचा पर्याय नंबर किती आहे? 3. समजलं तुम्हाला? छान. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा तर प्रश्न फार सोपा आहे बरं का रे. फक्त छान वाचा, आकलन छान करून घ्या. 45वा प्रश्न. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला. म्हणजे 400 रुपयाच्या विकला म्हणजे ही विक्री किंमत झाली, त्याच्या 3/8 पट नफा झाला. म्हणजे नफा किती झाला ते काढून आधी. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मग आता खरेदी किंमत काढायसाठी आधी नफा किती झाला ते तरी काढूया. नफा किती आहे? 3/8 पट. मग 3/8 पट म्हणजे संख्या काढावं लागेल ना. मग 8 बघा बरं. 8 1 8, 8 पंचे 40 आणि शून्याला 0. 50 गुणिले 3 किती आलं? 150. म्हणजे 150 रुपये नफा झाला. मग आता 400 रुपयाचं शर्ट होतं, त्याला नफा किती झाला? 150 रुपये. मग आता नफा 150 रुपये झाला विकल्यावर, तर 400 मधून 150 वजा करावे लागतील. मग हे 0, 10तून 5 गेले 5 आणि 2, 4 मधून 2 गेले 2. 250 रुपये त्याची खरेदी किंमत होती आणि खरेदी किंमत होती, विकलं 400ला आणि मग नफा झाला 3/8 पट म्हणजे 150 रुपये नफा झाला. समजलं मुलांना? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 250 रुपये म्हणजे पर्याय नंबर 3. 3 नंबरच्या पर्यायाला रंगवायचं. बघा मुलांनो, हा प्रश्न पण फार सोपा आहे. हे स्कॉलरशिपचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत का आपल्या व्यवहारातले प्रश्न आहेत हेच समजा नाही. फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. पहा बरं. 46वा. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. दररोज ती पाव लिटर घेते. प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? मग आता ऑगस्ट महिना हा किती दिवसाचा असतो हे काढायचं. मग तुम्हाला कळतं येणार आहे कसं मोजायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ऑगस्ट महिना किती चाला? 31 म्हणजे 31 दिवस. आणि दररोज पाव लिटर म्हणजे 4 दिवसाचे 1 लिटर होतात. मग जर समजा 31ला जर आपण 4ने भागलं तर किती पूर्णांक संख्या येईल? 4 7 28 म्हणजे 7 पूर्ण. आणि 28 नंतर 29, 30 आणि 31 म्हणजे 3 पाव. 3 पाव म्हणजे 1 पाव म्हणजे किती? 250. हे दुसरा पाव 250 आणि तिसरा पाव 250 म्हणजे किती झाले? 5 त्रिक 15ला 5 7 चाले 1, 3 2 6 आणि 1 7, 750 म्हणजे 7 लिटर आणि 750 मिलीलिटर. हे इतकं दूध तिनं ऑगस्ट महिन्यात घेतलं आणि तिचा प्रति लिटर किती आहे? 50 रुपये भाव. म्हणजे आता 50 रुपये म्हणजे ह्याला 7 लिटर झाले होते ना. मग 50 गुणावं लागेल. मग 0 गुणा 1 2 3 4 0 अधिक 5 0ला गुणिलं 0, 5 5 25ला 5 हातचे आले 2, 7 5 35 36 37ला 7 हातचे आले 3, 7 5 35 36 37 38 आणि उत्तर काय? 0 0 5 7 8 आणि 3. किती स्थळांनी दशांश द्यावं लागेल? 1 2 3 स्थळांनी. 387 रुपये 50 पैसे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 4. समजलं तुम्हाला? आहे का नाही सोपा प्रश्न? एखादा सेकंद वेळ लागला हरकत नाही मुलांनो, पण समजून घेऊन करा. विद्यार्थी मित्रांनो, 2019च्या बॅचचं खरंच लय लक होता. फारच सोपे प्रश्न आलेत बघा. आता हा सुद्धा प्रश्न बघा. 47वा. खालील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा. किती सोपा प्रश्न आहे बघा. आता इथं कॉमा आहे, इथं एक कॉमा आहे, इथं एक कॉमा आहे. म्हणजे 3 आकृत्यांचा गट आहे. पहिल्यांदा चौकोन आहे, अधिकचं चिन्ह स्टार. आता पुन्हा स्टार आलं. स्टार होतं कुठं रे? शेवटी. शेवटचं स्टार पुढं आलं बरं. म्हणजे इथं अधिकचं चिन्ह आधी आलं म्हणजे इथं चौकोन पाठीमागं गेला. लक्षात आलं का? म्हणजे पहिली आकृती पाठीमागं चालली. आता इथं अधिक आहे, स्टार आहे आणि हे काय? चौकोन. आता इथं 2 नंबरला स्टार आहे, ते इथं स्टार पहिल्यांदा आलं. आता इकडं तसंच काय येईल? मग स्टार जाईल पाठीमागं. पहिल्यांदा चौकोन अधिक आणि स्टार. म्हणून पर्याय नंबर किती? 1. चौकोन अधिक आणि स्टार असंच तिथं येईल. आहे का नाही सोपा प्रश्न? पाहूया आता पुढचा. दर परीक्षेत हा तर प्रश्न येतोच आहे बरं का मुलांनो. बघा काय? 48वा प्रश्न. प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. 5 डझन म्हणजे किती रे? 12 पंचे 60. एका डझनमध्ये 12. त्यापैकी 1/2 पट
वह्या तिने अनुष्काला, म्हणजे या 60च्या 1/2 म्हणजे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 30 वह्या तिनं अनुष्काला दिल्या. 1/5 पट वह्या प्रज्वलाला दिल्या, म्हणजे 60च्या 1/5 पट. 5 1 5, 5 1 5, 5 2 10, म्हणजे किती वह्या दिल्या? 12. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या असं म्हणलंय. मग आता मला सांगा मुलांनो, आता हे 30 वह्या दिल्या अधिक 12 वह्या दिल्या, म्हणजे एकूण किती दिल्या? 42. होत्या किती? 60. 60मधून 42 वजा करा, 10तून 2 गेले, 8 उरले. इकडलाचा इथं वजाचं करायचं चिन्ह, आणि 6मधून 5 गेले, 1 उरला, 18 वह्या. म्हणून पर्याय नंबर किती? 3. आहे ना सोपं? पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा सुद्धा प्रश्न दर परीक्षेत येतोच आहे, फक्त संख्या बदलतात. काय दिले? 49वा प्रश्न. श्रीकांतने 9,000 रुपयाचे घड्याळ खरेदी केलं. त्यानं 900 रुपयाचं घड्याळ खरेदी केलं बरं का मुलांनो. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? म्हणजे फार सोपं आहे बरं का. समान नोटा दिल्या म्हणजे एक्स, 10च्या एक्स नोटा, 20च्या एक्स नोटा, अधिक 50च्या एक्स नोटा, अधिक 100च्या एक्स नोटा दिल्या. मग आता सगळे मिळून 900 रुपये दिले. मग अशा पद्धतीचं समीकरण तयार करावं लागेल मुलांनो. मग आता 10 एक्स अधिक 20 अधिक एक्स अधिक 50 एक्स अधिक 100 एक्स बरोबर 900. म्हणजे किती झाले हे? 100, 150 आणि 180. 180 एक्स बरोबर 900. आता हे 180 आणि एक्स हे गुणाकारात आहेत, तिकडे जाऊन भागाकारात. एक्स बरोबर काय? 900 छेदस्थानी 180. हे शून्य कटलं, हे शून्य आणि 9 1 9, 9 2 18, 9 1 9 आणि शून्याला भागलं 0. बे 1 बे आणि बे 5 10. उत्तर किती आलं? 5. एक्स बरोबर 5 आलं. म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा आहेत मग ह्या? 5 नोटा. म्हणून उत्तर पर्याय नंबर किती? 3. चला पहा पुढचा प्रश्न. बघूया मुलांनो आता 50वा प्रश्न. हा सुद्धा सोपा आहे बरं का खूप. काय सांगितलंय प्रश्नात? मंगल काकूनी 6,016 लिंबाची रोपे विकत आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली. तर त्या रोपांच्या किती रांगा लावल्या? रांगा तयार होतील असा प्रश्न आहे. मग आता अशा वेळी काय करायचं मुलांनो? 47 ही तर मूळ संख्या आली. मग मूळ संख्येने ह्याला भागायचं, म्हणजे बघा डायरेक्ट त्याला भागायचं. 47 भागिले 6,016, कारण कोणत्याच पाड्यात येणार नाही ना. 47 1 47. मग 10तून 7 गेले, 3 उरले, आणि 6मधून 5 गेले, 1 उरला, वरून घेतला 1. मग आता काय करायचं? 47 1 47 आणि 47 दुनी. हे बघा 47 दुनी किती येतात? 7 दुनी 14ला 4, हातचाला 1, 4 दुनी 8 आणि 1 9. वजा बाकी मग किती? 11तून 4 गेले, उरतात किती? 7. तिकडला हातचा इथं आला. 13तून 10 गेले, उरले 3. 1 मधून 1 गेलं 0, वरून घेतलं 6. आता कितीचा भाग जाईल आपला? आता डायरेक्ट आपण घालू 7 8 56, म्हणजे एकक स्थानी 6 आहे ना, 8चा भाग घालू. बघा 7 8 56ला 6, हातचे आले 5, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 32 आणि 5 37 आलं. म्हणून उत्तर किती आहे? 128. पर्याय नंबर किती? 1. करा पुढचं गणित. बघा मुलांनो 51वा प्रश्न तर फार सोपा आहे. 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर? आता डेकामीटर करायचं रूपांतर, तर त्याला कितीनं भागावं लागेल? 480ला भागायचं 1000नी. मग आता 3 शून्य आहेत आणि 3 स्थळांनी दशांश इकडं सरकवायचा, म्हणजे उत्तर किती येईल? 0.480. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 2. तुम्ही म्हणताल सर 4 आणि 8च आहे, 0 नाही आहे. तर दशांश जर दिलेला असेल तर दशांश 0.480 आणि 0.48 हे दोन्हीही सममूल्यच आहेत. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो हा तर प्रश्न फार सोपा आहे रे. बघा काय सांगितले? 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही असं सांगितले. जानेवारी किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख हे 3 तारखेचे वार किंवा हे 3 तारखेचे जे वार आहेत ते 5 वेळा येत असतात. आणि आपल्याला काय सांगितले? 5 तारीख. हे 4 तारीख आणि 5 तारखेला सांगितलं आहे मंगळवार. अगोदर येईल सोमवार, नंतर काय येईल? रविवार, पुन्हा काय? शनिवार आणि पुन्हा शुक्रवार. म्हणजे हे जे वार आहेत हे फक्त 3 वेळा येणार आहेत. आणि 5 वेळा येणार आहेत हे. तर आता 5 वेळा येणार नाही कोणता? तर सोमवार आणि मंगळवार. मग आता सोमवार आहे का? ऑप्शन आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 मंगळवार आहे.
पण दिलेलंच नाही म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल 4 येईल. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे बरं का. 53वा प्रश्न. काय सांगितलं प्रश्नात? एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे. हे बघा, लांबी 12, रुंदी 8 सेंटीमीटर आहे. तर या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे याची परिमिती काढायची. मग परिमितीचं सूत्र काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. म्हणजेच काय? 2 कंसात लांबी किती? 12 अधिक 8. 12 अधिक 8 किती? 20. 2 गुणिले 20 बरोबर किती आलं? 40. आयताची परिमिती आली 40 सेंटीमीटर. आता याच परिमिती एवढं त्यांनी काय सांगितलं? चौरसाची परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता एवढीच परिमिती एक चौरस आहे, त्या चौरसाची परिमिती सुद्धा 40 आहे. तर मग त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? म्हणजे एका प्रश्नात किती प्रश्न दडलेलेत बघा मुलांनो. 3-3, 4-4 प्रश्न दडलेत. आता ही चौरसाची परिमिती 40 म्हणजे 4 ह्या 40ला जर 4नं जर भागलं तर किती आलं? 10. म्हणजे याची बाजू आली 10. 10 या चौरसाची एक बाजू 10 आहे. तर या चौरसाचं क्षेत्रफळ 10चा वर्ग किती येईल? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणून 10चा वर्ग 100 येईल. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हा तर प्रश्न फार म्हणजे फारच सोपा आहे बरं का. काय म्हणलंय? स्टार, चौकोन, त्रिकोण या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? मग बघा, आता फार सोपा प्रश्न आहे हा मुलांनो. आता बघा, इथं स्टार चौकोन आहे, चौकोनातून 3 वजा केले तर 4 वजा बाकीचं गणित आहे. म्हणजे मला सांगा बरं, आता ह्या गणितात कसं होईल? 3 आणि 4 यांची बेरीज करावं लागेल. 3 आणि 4 किती आले? 7. म्हणजे जे चौकोन आहे त्या चौकोनाची किंमत तिथं 7, इथं 7 आणि इथं 7. एवढं तर समजलं. आता त्रिकोणाची किंमत काढूया. मग काय बघा, इथं 7 मधून 3 गेले, 4 आले. आता इथं त्रिकोण आहे, म्हणजे 7 आणि 2 किती? 9. म्हणजे त्रिकोणाची किंमत 9 आली. 9 मधून 2 गेले, 7 आले. आता हे सुद्धा बघा, तिकडला आता इथं 2 आहे, 2 मधून 7 वजा होत नाहीत म्हणून इकडला हातचा इथं घेतला. 12 मधून 7 गेले, 5 उरले. आता आपल्याला काय करावं लागल? इकडला हातचा इथं वापस द्यायचा. इथं आला हातचा तो. मग आणि इथंच चौकोन म्हणजे 7 आहे. 7 आणि 8 आणि 8 आणि 5 किती? 8 आणि 5 13ला 3 म्हणजे इथं येईल 3. चांदणी म्हणजे किती येईल? 3. आणि इथं जर 3 घेतलं आणि इथंही 3 घेतलं तर 8 मधून 3 गेले, 4 उरतील का? तर तिकडला हातचा इथं येईल. बरोबर आहे. आणि मग तो 8 मधून 4 गेले, 4 उरले. म्हणजे अनुक्रमे चांदणीच्या जागी, पहिले बघा अनुक्रमे शब्द महत्त्वाचा आहे बरं का. गणित सोपा आहे पण अनुक्रमे शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. चांदणीच्या जागी 3, चौकोनाच्या जागी 7 आणि त्रिकोणाच्या जागी 9. 3, 7, 9. मग कुठं आहेत पर्याय 3, 7, 9? तर 3, 7, 9 पर्याय नंबर 1. समजलं? आहे सोपा प्रश्न, पण घाई करायची नाही. अरे हा तर प्रश्न फारच सोपा आहे बरं का. पण सोपा असला म्हणून घाई करायची नाही. छान प्रश्न वाचायचा आणि उत्तर काढायचं. दशादशी काही दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते. तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर म्हणजे दरचं सूत्र. दर बरोबर व्याज किती आहे? सरळ व्याज 1,350 गुणिले 100 छेदस्थानी 5,000 गुणिले 3. मग काटाकाटी, हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0. 5 1 5, 5 2 10, 3 उरले, 5 7 35, 3 1 3 आणि 3 9 27. उत्तर आलं 9. म्हणजे पर्याय नंबर 3. समजलं? आहे ना सोपं? बघा मुलांनो, हा तर फार सोपा प्रश्न आहे बरं का. काय सांगितलंय? या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. मग याच्यासाठी ट्रिक आहे बरं का रे. आय हॅव, बघा हे बघा, हे आय म्हणजे फर्स्ट, हॅव म्हणजे काय? व्ही. आय हॅव एक्स्ट्रा लार्ज कॅट, डॉग आणि माऊस. लक्षात आलं का? मग काय असतं हे? एक छोटंसं तुम्हाला मंत्र सांगितलं ज्याच्याकडून काय आलं? सर्व रोमन अंक आले. आय म्हणजे 1, हे 5, 10, हा एल म्हणजे किती? 50, सी म्हणजे 100, हे 1000, हे डी म्हणजे 500 आणि यम म्हणजे 1000. मग आता अशा पद्धतीनं उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून सुरुवात. म्हणजे यम आधी यम, डी, सी, एल, एक्स, व्ही आणि आय. आय तर दिलंच नाही. मग आता ह्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 4. यम, डी, सी, एल, एक्स, व्ही. म्हणजे ह्याच्यासाठी एक मंत्र लक्षात ठेवा. आय हॅव एक्स्ट्रा लार्ज कॅट, डॉग, माऊस. पहा पुढचं गणित.
आता हा तर प्रश्न फार सोपा आहे, फक्त तुम्हाला पाठांतर पाहिजे बरं का मुलांनो. एक रिम म्हणजे किती कागद असतात रे मुलांनो? 480 कागद. एक रिंग कागदापैकी 5 दस्ते. एक दस्ता म्हणजे कितीचा असते? 24. आणि 24 पंचे 20चे, म्हणजे हे 120 झाले बरं का रे. 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करते वेळी खराब झाले. म्हणजे 120 कागद वापरलेच, पण 36 कागद पण वापरल्यासारखे झाले आहे. म्हणजे 120 अधिक 36 करावं लागेल. म्हणजे किती आलं हे? 156. तर किती कागद शिल्लक राहतील? मग 480 मधून आपल्याला 156 वजा करावे लागतील. 10तून 6 गेले 4, 8 मधून 6 गेले 2, 4 मधून 1 गेले 3, 324 कागद उरले. म्हणून पर्याय नंबर 1 आहे ना. सोपा प्रश्न, पण पाठांतर असणाऱ्यालाच बरं का. चला पाहूया 58व गणित. गौरी, हमीदा, मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? मग आता मला सांगा, ह्याचं एक सूत्र आहे बरं का मुलांनो. मग काय सूत्र आहे त्याचं? n कंसात n वजा 1 कंसबंद भागिले 2 हे हस्तांदोलनाचं सूत्र आहे. मग आता हे जर सूत्र तुम्हाला लक्षात आलं तर या पद्धतीचं गणित परीक्षेत जर आलं तर तुम्हाला 100% सोडवता येईल. मग हस्तांदोलनाचं सूत्र पाठ झालं ना. बघा आता काय करायचं, यांच्या जागी किती आहे काय लिहायचं, तर किती आहेत संख्या? 1 2 3 4. म्हणजे यांच्या जागी 4 कंसात 4 वजा 1 कंसबंद छेदस्थानी 2 बरोबर काय 4. कंस सोडवला, 4 मधून 1 गेला 3 छेदस्थानी 2 बे 1 बे बे दोन्ही 4 2 गुणिले 3 3 दोन्ही 6 म्हणजे पर्याय नंबर 4. समजलं? पण केव्हा? सूत्र पाठ केल्यानं. हे कशाचं सूत्र आहे? हस्तांदोलनाचं. पाठांतर करा आणि लक्षात ठेवा. बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. 59वा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. हे प्रश्न लक्षात ठेवा. चुकीचे शब्द आलं का लक्षात? मग जे चुकीचं आहे तेच ओळखायचं आपल्याला. पहिला काय दिले? कोणत्याही संख्येला 1 न भागलं तर उत्तर तीच संख्या येते. समजा ही कोणती संख्या आहे? 51. 51ला जर 1 न भागलं तर उत्तर काय येईल? 51च येईल. तीच संख्या बरोबर आहे. पुढचं, कोणत्याही संख्येला म्हणजे आपण 25 घेऊ. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने म्हणजे 25ला जर 25ने भागल्यास उत्तर 0 येते. अरे चुकलं ना, 25 1 25 25 1 25 उत्तर आलं 1. म्हणजे चुकीचं विधान आहे पर्याय नंबर 2. बाकीचं वाचायचीही गरज नाही, तरी तुम्हाला समजून सांगतो. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर येते. हे बघा, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 आलं. हे बरोबर आहे विधान. भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. हे तर भाज्याचं सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान आहे पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा तर प्रश्न फार सोपा आहे बरं का. 60वा प्रश्न. काय सांगितलंय? खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? मग आता ह्याच्याशी सममूल्य काढायचं आहे. किती भाग आहेत पाकळ्या वर्तुळाच्या? 1 2 3 4 5 6 7 8. 8 पैकी किती रंगवलेत? 3. मग याच्याशी सममूल्य कोणता आहे? पहिला काय? 33/88. म्हणजे 11 त्रिक 33, 11 8 88. म्हणजे उत्तर किती आलं? 3/8. अरे बरोबर आहे ना. मग आपल्याला काय म्हणले? सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. मग पर्याय नंबर 1च त्याचं उत्तर आहे. बाकीचे पर्याय वाचायची गरजच नाही. पहा पुढचं. बघूया मुलांनो पुढचा प्रश्न. विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? अरे मुलांनो, हा सगळा प्रश्न फक्त गुणाकारावर आहे बरं का. उदाहरणार्थ समजा एक पेन तुमची 10 रुपयाला आहे, तर 12 पेनची किंमत काढा म्हणल्यावर गुणाकार करताल ना तुम्ही. तसंच एका शाळेला 15,08,980 रुपये अनुदान आहे आणि अशा शाळा 168 शाळा आहेत. म्हणजे याचं आणि याचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. आणि तो जो गुणाकार आहे तो गुणाकार करून बघितला तर किती येईल? 25,35,08,640. म्हणजे पर्याय नंबर किती? 2. म्हणजे हे सगळा प्रश्न गुणाकारावर आधारित आहे आणि गुणाकार तुम्हाला नक्कीच येतो. पहा पुढचा प्रश्न. बघूया मुलांनो, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे हा फार. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला. तर तो किती वाजता घरी जायला निघाला? मग बघा, पहिलं बघूया आपण. 7:30ला निघाला शाळेतून, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला. म्हणजे 330 मिनिट म्हणजे किती रे? एका तासात 60 मिनिट असतात. म्हणजे 6 पंचे 30. 300 मिनिट म्हणजे किती झाले? 5 तास झाले. 5 तास
30 मिनिटे, म्हणजे 5 तास 30 मिनिटं तो शाळेत थांबला. किती वाजता आलता? 7:30ला. किती तास थांबला शाळेत? 5.5 तास. म्हणजे एकूण किती तास झाले हे? हे 0 0 3 आणि 3 6, म्हणजेच काय 1 तास होतो, म्हणजे 0 देऊ इथं, आणि 7 आणि हे 6 किती झाले? 13. म्हणजे एकूण 13 तास तो शाळेत थांबला. म्हणजे 13 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी 7:30ला आला होता ना, 7:30 ते त्याच्यात 5.5 तास ॲड केले तर 13 वाजले. 13 वाजले म्हणजे हे झालं 24 ताशी घड्याळ, आणि 12 ताशी घड्याळात किती? 1 वाजता. म्हणून पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 3 1 वाजता हे त्याचं उत्तर आहे. समजलं? आणि उत्तर व्यवस्थित रंगवायचं आहे मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. बघा, हा तर प्रश्न दर परीक्षेत येतोच बरं का मुलांनो, आणि फार सोपा प्रश्न आहे. काय सांगितलंय? 63वा प्रश्न. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? म्हणजे 2000, या 2000 मध्ये 10वा वाढदिवस, म्हणजे किती झाले हे? 2010 झाले. आणि कोणता वार होता? बुधवार. या बुधवारमध्ये सुद्धा किती? 10 वार ॲड करावे लागतील. आणि पुन्हा काय सांगितलं आपल्याला? तिचं वाढदिवसाला कोणता वार असेल? मग आता 2010 पर्यंत लीप वर्ष किती होतात? लीप वर्ष होतात 2. ऐक नाही. मग आता 2000 म्हणजे लीप वर्ष किती व्हायलेत? 2004 आणि 2008 हे 2 लीप वर्ष व्हायलेत. म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन 2 वार वाढले, म्हणजे हे झाले 12. आणि या 12ला जर 7नं भागलं तर काय होईल? 7 × 7 आणि उरले किती? 8 9 10 11 12. 5 उरले, म्हणजे बाकी जी उरली ती बुधवारच्या पुढं 5. बघा किती येतात. बुधवारच्या पुढं काय येईल? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय नंबर 2. किंवा तुम्ही या बुधवारच्या पुढं 10 आणि 2 12 वार जरी मोजलात मुलांनो, बुधवारच्या पुढं तुम्ही 12 जरी मोजलात तरी उत्तर तेच येईल. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बुधवारच्या पुढं काय? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि परत आलं सोमवार 12वा. समजलं मुलांनो? कोणत्याही पद्धतीनं तुम्ही उत्तर काढा, सोमवार येईल. फक्त तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे आणि परीक्षेत आल्यावर चुकायचं नाही. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा तर अगदी सोपा प्रश्न आहे. 64वा. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात किती सांगितलंय? 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? मग आता किती सोपं आहे रे मुलांनो. फक्त ह्या डोसची संख्या ह्या जिल्ह्यातल्या मुलांची आणि ह्या जिल्ह्यातल्या मुलांची संख्या यांची बेरीज करायची. 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1, 3 आणि 3 6, 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1 आणि 1 2, 3 आणि 2 5. उत्तर आहे 5,22,065. म्हणजे याचं उत्तर किती? पर्याय नंबर 3, 5,22,065. किती सोपं आहे. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, जसजसे आपण पुढचे प्रश्न पाहिलोत ना तसतसे अगदी सोपे प्रश्न यायलेत. काय 64 झाला. आता 65वा काय? गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायला? अरे किती सोपा प्रश्न आहे. मला सांगा मुलांनो, 2,000 कसं लिहिताल रे तुम्ही? हे बघा, हे 2,000 तुम्ही असं लिहिताल. 2,500 कसं लिहिताल? 2,500 हे 2,500 झाले. आणि 2,25,000 कसं लिहायचं? तर 2,250 हे झालं तुमचं 2,25,000. समजलं तुम्हाला? म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर 4. पहा पुढचा प्रश्न. चला मुलांनो, आता आपण पाहूया 66वा प्रश्न. हा तर प्रश्न अगदी सोपा आहे. 1250चा 12% म्हणजे किती? आता 1250 म्हणजे किती? हे बघा, 1250 म्हणजे हे झाले 1250. ठीक आहे. 1250चा 12%, 12%, टक्क्याचं चिन्ह काढलं छेदस्थानी 100, हे 0 कटलं, हे 0. 5 2 10, इथं 5 2 10 आणि 5 5 25. परत बेनं भागलं, बे 1 बे, बे 5 10, बे सख्ख 12 आणि 25 सख्ख 150. म्हणून याचं उत्तर 150. म्हणजे पर्याय नंबर किती आला मुलांनो? पर्याय नंबर 3. आहे ना सोपं? समजलं का तुम्हाला? पहा पुढचा प्रश्न. बघूया मुलांनो 67वा प्रश्न. काय सांगितलंय? स्वराने 15,980 रुपयाचा फ्रीज
20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला बरं का. म्हणजे आता किती रुपये झाले तिचे 15,980 रुपये. किती पुढं 20,740 रुपये. म्हणजे 0 8 आणि 4 12ला 2, 10 आणि 7 17ला 7, 5 आणि 1 6 आणि 2 आणि 1 3, 36,720 रुपये झाले. हां, पुढं काय सांगितलंय तिने 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदारास दिल्या. म्हणजे 2,000 रुपयाच्या 19 नोटा म्हणजे 19 दोन्ही 38,000. 38,000 रुपये दुकानदाराला दिले. तर दुकानदार स्वराला 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल. मग आता 38,000मधून आपल्याला 36,720 रुपये वजा करावे लागतील. 0 10तून 2 गेले 8 आणि 10तून इथं 8 गेले 2. हातचा इथं 8मधून 7 गेले 1 आणि 3मधून 3 गेले 0. 1,280. आता हे 1,280 रुपये दुकानदाराला वापस करायचे बरं का. पण ते दुकानदार कसं देणार फक्त 10च्या नोटा, म्हणून याला 10 भागा. उत्तर आलं 128. 128 10च्या नोटा देईल, म्हणून पर्याय नंबर किती 4. पहा पुढचा प्रश्न. एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत ना मुलांनो, खरंच. पहा आता हा पण प्रश्न किती सोपा आहे. 68वा. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला. किती हजार रुपयाला घेतला त्यांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला. त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1,500 रुपयाला. आता हा सुद्धा खर्च त्याच्यामध्येच ॲड करावा लागतो बरं का रे. 1,500 रुपये वाहतूक खर्च म्हणजे किती झालं हे 33,500 रुपये. 3 महिन्यानंतर त्यांनी 35,300 रुपयाला तो बैल विकला. 35,300 रुपयाला विकला त्यांनी. तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला. आता त्यांना पडला कितीला बैल होता 33,500. 32,000 नाही बरं का मुलांनो, 33,500. मग आता हे 33,500 याच्यातून वजा करावे लागतील. 0 0. आता 13मधून 8 गेले किती आले ते 13मधून 5 गेले 8 आले आणि 5मधून 4 गेले 1 0. 1,800 रुपये. मग 1,800 रुपये नफा झाला, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती 2. पहा पुढचा प्रश्न. बघूया मुलांनो 69वा प्रश्न. 312/1009 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती म्हणले. मग आता छेद समान करून घेऊया. इथं 1,009 आहे, इथं 1,009 आहे. मग याची अंशाची बेरीज होती. मग किती येईल बघा 312 आणि 344 किती होईल. म्हणजे बघा 4 आणि 2 6, 4 आणि 1 5 आणि शतकची बेरीज 6 आणि खाली 1,009 अधिक 706 छेदस्थानी 2018. आता याचा छेदस्थान 2018 करायचा आहे. मग याला छेदस्थानी 2 न गुणायचं आणि याला सुद्धा 2 न गुणायचं. मग किती येईल बघा बरं. 6 2 12ला 2 हातचा आला 1, 5 2 10 आणि 1 11ला 1 हातचा आला 1, 6 2 12 आणि 1 13 छेदस्थानी इथं काय येईल 2018. कारण 1,009च्या दुप्पट किती 2018 अधिक 706 छेदस्थानी 2018. आता यांची छेद समान झाले हे. मग यांची बेरीज करूया. 6 आणि 2 शतक एककची बेरीज 8, शतकची बेरीज किती आली 1. दशकची बेरीज 1, शतकची बेरीज 0, हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2. 2018 छेद 2018 खाली झालं, म्हणून पर्याय नंबर किती 4. पहा पुढचा प्रश्न. पाहूया पुढचा प्रश्न. हा सुद्धा अगदी सोपा आहे. हां, काय म्हणलं रे 5 शतक. हे बघा 5 शतक म्हणलं की 2 शून्य द्यायचे. हां, पुन्हा काय म्हणले 3 दशक म्हणलं की 1 शून्य 3 दशक. पुन्हा काय म्हणले 7 दशांश. आता मात्र इथं आपल्याला दशांश म्हणले. मग आता दशांश म्हणलं की काय रे 7 दशांश म्हणजे 0.7. समजलं हे 7 दशांश. 8 शतांश म्हणजे 0.0 आणि इथं 8 हे 8 शतांश आणि यांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे इथं किती आलं 8, हे 7 दशांश, इथं 0 3 आणि 5 530.78. पर्याय नंबर किती पर्याय नंबर 2. समजलं. पाहूया पुढचा प्रश्न. बघूया पुढचा प्रश्न. हा सुद्धा एकदम सोपा आहे बरं का. काय म्हणलंय 6 अंकी सर्वात लहान. 6 अंकी सर्वात लहान 1 2 3 4 5 6 ही 6 अंकी सर्वात लहान संख्या. पण कसली म्हणले त्यांनी विषम संख्या. मग ही तर समसंख्या झाली. मग 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या म्हणजे काय 3 4 5 आणि ही झाली 6. म्हणजे ही झाली आपली 1,01,000 ही विषम संख्या झाली सर्वात लहान. व 6 अंकी सर्वात मोठी 6 अंकी. मग सर्वात मोठी 6 अंकी म्हणजे संख्या कोणती झाली रे ही संख्या सर्वात मोठी. पण ही झाली विषम संख्या. पण 6 अंकी समसंख्या म्हणलंय, म्हणून इथं काही 9च्या जागी 8 म्हणजे 9 9 9 9 9 8. समजलं. पुढं काय म्हणले संख्या यांची बेरीज म्हणजे
एका प्रश्नात 3-3 प्रश्न असतात मुलांनो. पहिलं ही संख्या शोधा, नंतर ही संख्या शोधा आणि यांची बेरीज करा. 8 आणि 1 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9 आणि 9 आणि 1 10. उत्तर काय आलं? 10,99,999. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. पहा पुढचा प्रश्न. बघा मुलांनो, हा सुद्धा प्रश्न फार सोपा आहे बरं का रे. 72 काय म्हणले? एक गाडी नागपूर ते अमरावती हे 150 किलोमीटर अंतर 3 तास 15 मिनिटात पार करते. आता 3 तास 15 मिनिटं म्हणजे एकूण किती मिनिट झाले? 3 तास म्हणजे किती? 6 6 6 2 12 सायंत्रिक 18. 180 प्लस 15 म्हणजे किती झाले? 195 195 मिनिट झाले बरं का. हे लक्षात घ्या. तर त्याच गाडीला नागपूर ते अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? मग आता फार सोपं आहे बरं का रे मुलांनो. हे बघा, 3 तास 15 मिनिट म्हणजेच काय रे? 195. हे बघा, 195 मिनिटात किती चालली ती गाडी? 150 किलोमीटर. मग आता एक्स मिनिटात, आता मिनिटातच घेऊ आपण. एक्स मिनिटात 250 किलोमीटर अंतर जाईल. मग आता हे गणित कसं होईल आपलं? हे बघा, हे समचलन आहे म्हणजेच काय? 150 किलोमीटर, 150 किलोमीटर मध्ये 150 किलोमीटर जायला 195 मिनिट बरोबर 250 किलोमीटर जायला 1 मिनिट. मग आता काय करायचं? तिरकस गुणाकार याचा आणि याचा. आता हे छेदस्थानी भागाकारात आहेत ना, तिकडे जाऊन गुणाकारात होईल. म्हणजेच हे गणित कसं होईल? हे बघा काय होईल हे गणित? हे बघा, एक्स बरोबर 195 गुणिले 250 छेदस्थानी 150. हे लक्षात ठेवा बरं का. आता मग काय झालं? हे शून्य कटलं, हे शून्य. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 5 25. आणि परत आता इथं 3 भाग जाईल. 3 1 3, 3 5 15, 3 संग 18, 1 उरला 3 5 15. आता काय? 65 गुणिले 5 म्हणजे एक्स बरोबर काय? 5 5 25ला 5, हातचा आला, हातचे आले 2, 6 5 30 आणि 32. 325 मिनिट. आता 325 मिनिट म्हणजे किती झाले रे? 5 तास 25 मिनिट. कारण एका तासात किती मिनिट असतात? 60 मिनिट. मग आपण याला 60 जर भागलं तर 6 5 30 बरोबर आहे. पूर्ण भाग किती होईल? 30. 5 तास 25 मिनिटे म्हणजे पर्याय नंबर किती? 3. समजलं का मुलांनो? समजून घ्या. हा तर प्रश्न फार सोपा आहे बरं का मुलांनो. फक्त थोडंसं व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. काय म्हणले? 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता इथून इथपर्यंत ही 20 सेंटीमीटर बाजू आहे. बरोबर अर्ध केलं तर किती होईल रे? हे 10 होईल, हे 10 होईल. म्हणजे हे 10 सेंटीमीटर बाजू असलेला हा चौरस झाला. म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ 10चा वर्ग 10 10 100. आणि हे तंतोतंत अर्धा भाग आहे एक पाकळी त्रिकोणाची, आहे का नाही? म्हणजे या 100चा अर्ध किती होईल? 50. म्हणजे हे 100 आणि 50 150 चौरस सेंटीमीटर हे छायांकित रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे पर्याय नंबर किती? 4. 150 चौरस सेंटीमीटर हे एकक लक्षात ठेवा. पहा पुढचं. आता आला बघा तुमच्या आवडीचा प्रश्न मुलांनो. फार सोपा प्रश्न आहे. नेहमी तुम्ही वाट बघतात प्रश्नपत्रिकेत ह्या प्रश्नाची, आहे ना? काय म्हणलंय? खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थ्यांना आवडणारा विषय गणित, मराठी, विज्ञान आणि चित्रकला. आणि विद्यार्थ्याची संख्या बघा, स्माईल करणारे मुलं 1 2 3 4. आता गणिताचे 4च मुलं आहेत का? अरे नाही आहे. खाली हे प्रमाण लक्षात ठेवा. प्रमाण आणि आकाशातलं विमान हे कधी विसरायचं नाही बरं का. सारखं बघायचं. 1 स्माईल बरोबर 6 विद्यार्थी म्हणले. म्हणजे हे 1 स्माईल म्हणजे किती? 6. 6 1 6, 6 2 12, सायंत्रिक 18, सायंचूक 24. गणिताचे 24 मुलं झाले बरं का. असं हे लक्षात ठेवा. आता बघा 74वा प्रश्न. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? मग आता स्माईल केलेले किती आहेत बघा बरं आकृत्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 गुणिले 6 करावं लागेल. 13 गुणिले 6 केलं तर 13 5 65, 13 संग 78. म्हणजे पर्याय नंबर किती? 4. कळालं आहे का नाही? सोपा 74वा प्रश्न. पहा पुढचा. आता बघूया मुलांनो अगदी शेवटचा प्रश्न. फार सोपा आहे बरं का. 75वा प्रश्न. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा म्हणजे विज्ञान विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 1 2 स्माईल. 2 स्माईल म्हणजे किती? 6 2 12. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा संख्यापेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? मग गणिताची किती स्माईल आहेत? 1 2 3 4. 4 म्हणजे 6 चोक 24. गणिताचे झाले 24.
विज्ञानचे झाला 12, म्हणजे 24मधून 12 गेले, उरले किती? 12. मग विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा, हे बघा, विज्ञान विषय आवडणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणिताची संख्या कितीनं जास्त आहे? तर 12नी जास्त आहे. म्हणून पर्याय नंबर किती येईल याचं मुलांनो? पर्याय नंबर 2. तर अशा पद्धतीनं आपण हे सर्व प्रश्न पूर्ण केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नपत्रिका सोडवली आहे आणि या प्रश्नपत्रिकेत आपण 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. मग तुम्ही सुद्धा हा प्रश्नांचा भाग चांगला आत्मसात करा, समजून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही इतर प्रश्नपत्रिकेची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्याचाही तुम्ही उपयोग करा. परीक्षेची तारीख आलेली आहे, त्याच्यामुळं अभ्यासाला लागा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा.